नांदेड जिल्ह्यातील मुदखेड पोलिसांनी अवैध रेती उत्खननाविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे। गोदावरी नदीपात्रातून रेतीची चोरी करणाऱ्यांविरोधात छापा टाकत पोलिसांनी 11 फायबर बोटी आणि 3 इंजिन बोटी जप्त केल्या। तब्बल 2,90,00,000 रुपयांचा मुद्देमाल जिलेटिनच्या सहाय्याने जागीच नष्ट करण्यात आलाय। या कारवाईमुळे अवैध रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अभिनाश कुमार यांनी अवैध रेती उत्खनन आणि चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर मुदखेड पोलिसांनी ही मोठी मोहीम राबवली। दिनांक 20 जून 2026 रोजी पोलीस निरीक्षक धीरज दत्तात्रय चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की गोदावरी नदीच्या पात्रात काही इसम फायबर आणि इंजिन बोटींच्या सहाय्याने अवैधरित्या रेतीचा उपसा करत आहेत। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ माळकवठा शिवारातील गोदावरी नदी पात्रात छापा टाकला। यावेळी संशयित आरोपी बोटींच्या सहाय्याने रेती चोरी करत असल्याचे आढळून आले। पोलीस पथकाने आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बोटीच्या सहाय्याने पाठलाग सुरू केला। मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी फायबर आणि इंजिन बोटी नदी पात्रात सोडून पळून गेले। या कारवाईत पोलिसांना एकूण 11 फायबर बोटी आणि 3 इंजिन बोटी असा सुमारे 2,90,00,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। नदीपात्रातून हा अवजड मुद्देमाल बाहेर काढणे शक्य नसल्याने पर्यावरण आणि सुरक्षेची काळजी घेत पोलिसांनी जिलेटिनच्या सहाय्याने या सर्व बोटी जागीच ब्लास्ट करून नष्ट केल्या। या प्रकरणी गणेश पाटील उबाळे, भरत ढगे, कचरू जाधव उर्फ पप्पू मिस्त्री, कामाजी भरकडे, माधव सोमवारी, ज्ञानेश्वर कळसे, बबन खानसोळे यांच्यासह 2 अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ प्रकाश सुमकुंवार हे करत आहेत। या धाडसी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी मुदखेड पोलीस पथकाचे विशेष कौतुक केले आहे। गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती उत्खननाविरोधात मुदखेड पोलिसांनी केलेली ही कारवाई रेती माफियांना मोठा इशारा मानली जात आहे। अवैध उत्खनन रोखण्याकरिता पोलीस प्रशासन आणखी कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत या मोहिमेतून मिळत आहे।